आधी आले फेकूचंद, ज्यांनी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणार म्हणून फेकत राहिले. नंतर आले माणिकचंद, ज्यांनी शेतकऱ्यांची तुलना थेट भिकाऱ्यांशी केली. आणि आता आले गुलाबचंद, जे स्वतः म्हणतात की उद्योजकांना 1 मिनिट सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे आणि अर्थातच शेतकऱ्यांना त्रास झाला तर चालते. शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना 1 मिनिटही त्रास व्हायला नको, गुलाबचंद म्हणतात असं. या गुलाबचंदला फक्त गुटखा खाऊनच म्हणजे हे जगतात. शेतकऱ्यांचं अन्न, पाणी, धान्य, रोटी, भाजी काहीच लागत नाही गुलाबचंदला, फक्त गुटखा. आणि ते हे गुटखाचंद असेच बोलणार ना मग, का फॅक्टरीत तयार होणारा गुटखा, फॅक्टरीत तयार होणारा. आता फॅक्टरीमध्ये काय काय तयार होते, आता ते खाऊनच हे जगले असतील नाही का जन्मल्यापासून. कारण यांना शेतीतलं काहीच लागलं नाही, म्हणून शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालते, होऊ द्या, शेतकऱ्यांना त्रास होऊ द्या. आतापर्यंत शेतकऱ्यांना त्रास देणारेच जन्माला आलेत आणि आता इथून पुढे तुम्ही त्रास देणारेच आहेत ना. म्हणजे शेतकऱ्यांना त्रासच झाला पाहिजे हीच यांची भावना. मग हे गेलेत कशासाठी तिथे खुर्च्यांवरती? शेतकऱ्यांनी यांना निवडून दिले, शेतकऱ्यांच्याच हे मतदानासाठी भीक घाकायला शेतकऱ्यांच्याच घराकडे येतात, तेव्हा यांना उद्योजक आठवत नाहीत. पण एकदा का हे निवडून आले आणि एकदा का गब्बर झाले की मग झालं, यांना शेतकऱ्यांना त्रास होऊ द्या. शेतकऱ्यांना मग कुठं भिकाऱ्यांशी तुलना करा, काय काय शेतकऱ्यांवरच बोलणार, हे बरळणार, शेतकऱ्यांवरच बरळणार. पण शेतकऱ्याच्या हिताचं मात्र यांना कधीच जमणार नाही. कारण का? द्वेषी आहेत ना, प्रचंड शेतकऱ्यांविषयी द्वेष यांच्या मनात भरलेला आहे. प्रचंड पाप मनात भरलेलं ते पोटातून जे आहे ना ते मग बाहेर पडतं असं. आणि शेतकऱ्यांचं हित कसं कळवळा यांना कधी येतो, जेव्हा इलेक्शन 2 दिवसावर येतात ना, मग तेव्हा यांचा कळवळा बघा शेतकऱ्यांसाठी असणारा. मग कर्जमाफी काय असेल, भाववाढीचा काय असेल, हमी भावाचा काय असेल. पण यांना स्वप्नातही हमी भाव देणं झाला नाही. फक्त यांच्या पाचवीलाच यांनी पुरले कमी भाव. शेतकऱ्यांना फक्त कमी भाव द्यायचा, हमी भाव द्यायचा नाही. त्यातही कमी भाव देऊनही एवढा त्रास, शेतकऱ्यांच्या जीवावर जगणारे, शेतकऱ्यांच्या घामावर जगणारे, शेतकऱ्यांची पिळवणूक करून हे खाणारे, शेतकऱ्यांची पिळवणूक करून आपले बंगले मोठे करणारे हे गब्बर इतके बदलतातच कसे? एकदा निवडून गेले की कसे यांचे एवढे बदलतात, एवढे बेईमान होतातच कसे? काहीच समजत नाही. कारण यांची परंपराच फेकूचंदची ना, म्हणून हे असे माणिकचंद, गुलाबचंद जन्माला घातले फेकूचंदनं. ते मंत्रालयच यांचं फेकूचंदचं हे सगळं. फेकूचंद मंत्रालयच आहे हे. आणि मग हे सगळे चंदच जन्माला यायलेत त्याच्यामध्ये असे, जे की रात्रंदिवस रात्रंदिवस शेतकऱ्यांचा द्वेष यांच्या पोटात भरलेला आहे. शेतकऱ्यांविषयी कोणी बोलत असेल, मग त्यांचे अकाउंट बंद पडायचे. शेतकऱ्यांचा यांनी अवमान करायचा. आता अजून कोणता चेंद येते यांच्यातला काय माहित असा फेकूचंदचा. हर एक मंत्री हर एक दिवस, मागे आपण पाहिलंच असेल तो लोणीकर बबनराव, म्हणजे यांच्या बायकांच्या लिपस्टिकला सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या घामाचे आहेत. काय यांच्या घरामध्ये यांच्या घामाचं आहे? सगळ्या विदेशी वस्तू यांच्या घरामध्ये भरलेल्या असतात. ह्या सगळ्या कुणाच्या घामाच्या आहेत? शेतकऱ्यांच्या घामाच्या आहेत. शेतकऱ्यांचा घाम हर मिनिटाला हे रक्त पिल्यासारखं पितात आणि आपले बंगले वाढवतात. यांच्याकडे किती संपत्ती यांनी कमावून ठेवली यांचा हिशेब यांच्या 10 पिढ्यांना सुद्धा अजून लागणार नाही. तो कुणाच्या जीवावर आहे? फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर. शेती हा शब्द बाजूला करून आणि शेतकरी हा शब्द डिक्शनरीतून काढून यांना जगून दाखवा म्हणावं. 1 मिनिट सुद्धा हे जगू शकतील का? अर्थातच यांचं जे काही चाललंय ते फक्त शेतकऱ्यांच्या कष्टावर, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर. आणि तसाही तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. केवळ हे मंत्रीच नाही, हे पेकूचंदच नाही, तर कुठला जीवजंतू ह्या सृष्टीवरचा शेतकरी शब्द बाजूला करून जगू शकत नाही. तो जगतो फक्त शेतकऱ्यांच्या जीवावरच. म्हणून तर बहिणाबाईंनी शेतकऱ्यांसाठी एवढं रात्रंदिवस ओव्या गायल्या ना. कारण विश्वाचा हा पोशिंदा आहे आणि याच्या घामावरच विश्व जगते, फक्त शेतकऱ्यांच्या. शेतकरी शब्द बाजूला केला ना, एका क्षणात सृष्टीचं अस्तित्व धोक्यात येईल. कारण ह्यांचे उद्योजक जरी असले ना, त्यांना उद्योग करण्यासाठी खायला मात्र अन्नच लागते. उद्योगामध्ये तयार होणारे काही जे असतील त्यांच्या काय नट बोल्ट होत असतील, टीव्या, मोबाईल, काय काय होत असल, रेडिओ, छत्र्या बित्र्या जे काही तयार होत असल, ते कधी उकडून खाल्लेलं पाहिलं का?
तर गुलाबचंद उकळलं कधी? फॅक्टरीमध्ये तयार होणारं. एवढं काही संशोधन झालेलं आहे, एवढं काही टेक्निकल मध्ये आपण कितीही पुढे गेलो असलो तरी आपल्याला त्याच्यातली एकही वस्तू उकडून खाता येत नाही, शिजवून खाता येत नाही, कुकरमध्ये लावून शिट्ट्या मारून खाता येत नाही. खाण्यासाठी फक्त अन्नच पाहिजे. आणि म्हणून काया काया शेतामध्ये घाम जिरव जिरव, जेव्हा शेतकऱ्यांचा घाम त्या काळ्या मातीत जिरतो तेव्हा कुठेतरी जगाचं भरण पोषण होतं. हे गुलाबचंद लक्षात ठेवायला पाहिजे. का ती स्थिती करायची आता गुलाबचंदची पण. यांच्या आमदारक्या, यांचे मंत्रीपद हे सगळं काढून घेतल्याशिवाय यांचा शेतकऱ्यांचा द्वेष संपणार नाही. खरं तर वेळ आले शेतकऱ्यांनी ह्या लोकांना घरी बसवण्याची. कारण यांनी काय पूर्ण केले? किती लोकांच्या अकाउंटला यांनी 15 लाख जमा केले, जे यांनी शब्द दिले होते. मग ते शब्द नव्हते तर फेकलेच ना फक्त. हे फेकूचंद आहेत त्याच्यामुळं. आणि हा गुटखाचंद, याला खरं तर गुटखाच खाऊ घातला पाहिजे कुकरमध्ये शिजवून. घरी आता शेतीमध्ये मातीमध्ये जे पिकतंय ते यांना खायला नाहीच दिलं पाहिजे. रोज गुटखा उकडायचा फॅक्टरीमध्ये तयार होणारा कुकरमध्ये आणि खात राहायचा. कारण भात असेल, वरण असेल, चपाती असेल, पुरणपोळी असेल, भजेपुऱ्या असतील, तुम्ही काही जरी खात असाल तरी हे सगळं शेतकरी आपल्या घामातून पिकवतं. आणि म्हणून ह्या गुटखाचंदला आता ते खाण्याचा अधिकार नाहीये. याने फक्त गुटखा शिजवून खाल्ला पाहिजे. शेतकऱ्यांचा हा अवमान सरकारमधील हर एक पुढारी रोज कुठे ना कुठे बरळतच असतो. शेतकऱ्यांचा अवमान कसा करायचा हेच यांनी फक्त या मंत्रालयामध्ये काही निर्णयच घेतलेत का, यांनी असे GRच काढलेत का, यांच्या फेकूचंद यांना सांगतो स्क्रिप्ट देऊन रोज शेतकऱ्यांचा अवमान करा, शेतकऱ्यांना त्रास द्या. छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्याला त्रास होऊ नये म्हणून शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये असं बजावून सांगितलं आपल्या सैन्याला. आणि हे बघा फेकूचंदचं सैन्य शेतकऱ्यांना त्रास म्हणजे त्रास झाला तरी तो सहन करेल. म्हणून पण उद्योजकांना सहन होणार नाही. उद्योजकांना त्रास देऊ नका, म्हणजे 1 मिनिटही त्रास झाला नाही पाहिजे. मग 1 सेकंद उद्योजकांची लाईट सुद्धा जाता कामा नये. आणि जे शेतकऱ्याची घाला ना दिवसभर लाईट जाऊ द्या. कारण का, दिवसभर जर शेतकऱ्यांसाठी लाईट ठेवली तर रात्री त्याला सापाच्या विळख्यात, वाघांच्या जबड्यात जायची गरज पडणार नाही ना. रानडुकरांचा हल्ला हे सगळं सहन करावं लागेल ना. म्हणून तुम्ही दिवसा लाईट देत नाही शेतकऱ्यांना पाणी द्यायला, तुम्ही रात्रीच्या 12ला लाईट देतात थेट. म्हणजे रात्री दिवसभर शेतकऱ्यांनी काम करायचं आणि रात्री सुखाने भाकर खाऊन सुखाची झोप घेईल दिवसभरच्या कष्टाची, म्हणून तुम्ही रात्रीच्या 12ला उठून अंधारात शेतात जायला लावता आणि तिथं पाणी द्यायला लावता. मग रानडुकरांचे हल्ले, तिथं काही उजेड असते का अंधारामध्ये? कोणी रानडुकराचे कळप येतात, रोहींचे कळप येतात, रानगव्यांचे कळप येतात, लांडग्यांचे कळप येतात. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर प्रत्येक पिकाला दिवाळीच्या नंतर पाणी द्यावं लागतं. आणि तेव्हाच जास्त हल्ले वाढलेले असतात या वन्य प्राण्यांचे. ते सगळं सहन करायचं. आणि तुमच्यासारख्या मंत्र्यांना तर असं बाहेर जायचं सांगितलं नाही, ह्या आमदार खासदार मंत्र्यांना, तर यांना सगळ्यात जास्त भूताची भीती वाटते. दिवसभर एवढे बडबड बरळतात शेतकऱ्यांवरती, पण यांना एखादी दिवशी रात्रीच्या 12 वाजता एकटा जाऊन दाखव म्हणे. यांची दिवसा एकटं निघायला बाहेर हिंमत नाहीये. मागून पोलीस, पुढून पोलीस, इकडून पोलीस, तिकडून पोलीस, भित्रे. आणि रात्रीच्या 12ला निघतील का एकटे शेतकऱ्यांसाठी? शेतकरी त्रासच सहन करत आलेत आणि शेतकरी त्रास सहनच करत आहेत, म्हणून तर रात्रीच्या 12 वाजता पाणी द्यायला जातात ना पिकाला. आणि म्हणून तुमच्या पोटामध्ये कुठेतरी वरण भात चपाती पडते. शेतकऱ्यांनी जर असं जाणं सोडून दिलं, नाही करायचं आम्हाला त्रास सहन म्हणले, कारण शेतकऱ्यांना जेवढं खायचंय ना घरामध्ये तो कसाही पिकवतो. रात्रीच्या 12ला शेतात जाऊन उभं राहावं, बांधावर काही घेणं देणं नाही. दिवसभर आपल्या कुटुंबापुरतं शेतकरी कसेही कमावतात, पण तुमचे पोट भरण्यासाठी शेतकऱ्यांना हा अंधारातला त्रास सहन करावा लागतो. आणि त्यात अजून सुद्धा शेतकऱ्यांना त्रासच झाला पाहिजे ही तुमची भावना असेल तर तुम्हाला आता काय शिक्षा केली पाहिजे हे शेतकरीच आता ठरवतील. रोज ह्याच्यातला एक एक फेकूचेन देतो आणि शेतकऱ्यांचा अवमान करतो, शेतकऱ्यांना त्रास देतो. हे योग्य आहे का? नक्कीच आपलं मत व्यक्त करा. अशी शेतकऱ्यांसाठी जर यांच्या ह्या भावना असतील तर नक्की व्यक्त व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.
जय हिंद, जय जवान, जय किसान.